राष्ट्ररक्षक मराठे या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण आपल्या पुढच्या परिस्थितीमध्ये प्रवेश करूया आपल्या पाठ्यपुस्तकाच्या की आणि आपल्या उपक्रमात सुद्धा हे काय काय झालेलं आहे. तर उत्तरेकडील स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर दक्षिणेतील मराठे हे त्यांचे स्पर्धक ठरले. मराठ्यांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात न घेता मराठ्यांना मदत करण्याऐवजी ते तटस्थ राहिले. बघा परिस्थिती थोडीशी किचकट आणि हे आहे. तर पुढे काय झालं तर मराठ्यांचे दिल्ली दरबारातल्या वर्चस्व आणि त्यांचा हस्तक्षेप हा त्यांना आवडत नव्हता. त्यांच्या ह्याला तो आवडायचा नाही. मात्र सूरजमल जाट व राणी किशोरी यांनी पानिपतच्या लढाईमध्ये जखमी झालेल्या मराठ्यांना मदत केली. मग उत्तरेतल्या काही कट्टरपंथीय मराठ्यांकडे परधर्मीय म्हणून पाहिलं जायचं. त्यांनीही मराठ्यांचा हा व्यापक दृष्टिकोन समजून न घेता मराठ्यांचे वर्चस्व हे कमी व्हावे म्हणून अब्दालीला हिंदुस्थानावर हल्ला करण्यासाठी सांगितलं. अब्दाली मराठ्यांचा पराभव करून त्यांना दक्षिणेमध्ये नर्मदा पार हुसकावून लावेल अशी त्यांची अपेक्षा होती. या काही कर्मठ अशा तटस्थ भूमिका घेणाऱ्या या लोकांना त्याच्यानंतर म्हणजे कोणते उत्तरेतील स्थानिक सत्ताधारी हे होते ते. मग पुढं अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. म्हणजे काय झालं तर नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता. आता उत्तर भारतातल्या मराठ्यांचं वर्चस्व हे त्याला अजिबात मान्य नव्हतं आणि नजीब खानच्या ह्या सांगण्यावरूनच अब्दालीनं पुन्हा भारतावर स्वारी केली आणि ही त्याची भारतावरची 5वी स्वारी होती. कितवी? 5वी. त्यानं दिल्ली जिंकून घेतली. मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला. रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले. त्यांनी दिल्ली घेतली. त्यानंतर त्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावलं तिकडून आणि पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत हे मराठे 1758 मध्ये अटकेपर्यंत गेले आणि मग अटकेवर त्यांनी मराठ्यांचा आपला ध्वज फडकवला. आता अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानामध्ये आहे. कुठे आहे? आजच्या पाकिस्तानामध्ये हे अटक ठिकाण आहे. तथापि त्यांनी या त्यांच्या हाताखाली आलेल्या प्रदेशांची व्यवस्था नीट लावली नाही. पुढे काय झालं बघूया. दत्ताजीचा पराक्रम. पंजाबवरील ही पक्कड घट्ट करण्यासाठी आणि नजीब खानचं पारिपत्य करण्यासाठी पेशव्याने दत्ताजी शिंदे आणि जनकौजी शिंदे यांना उत्तरेत पाठवले. दत्ताजी उत्तरेत गेला. तिथे नजीब खानाने त्याला वाटाघाटीत अडकवून ठेवलं. वाटाघाट म्हणजेच हेच की आपण काही करार करूया का, मी काही तुला देतो, तू मला काही दे, अशा रीतीने त्याला त्या बोलण्यामध्ये त्यांनी अडकावून ठेवलं आणि अब्दालीला मदतीस येण्याची त्यांनी विनंती केली. हा संदेश ऐकताच अब्दाली परत भारतावर चालून आला. मग अब्दाली आणि दत्ताजी यांच्यामध्ये यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली आणि घमासान असं युद्ध झालं. अगदी भरपूर घडघोर बोलतात तशा पद्धतीचं युद्ध तिथं झालं. दत्ताजी असामान्य रीतीने लढला. असामान्य म्हणजे आता त्याला शब्द नाही आपल्याकडे बोलायला, इतका तो अफाट लढला त्या अब्दालीशी आणि त्यात त्याला वीरमरण प्राप्त झालं. सदाशिवराव भाऊ. आता अब्दालीचं पारिपत्य करण्यासाठी नानासाहेबाने आपला चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ व थोरला भाऊ विश्वासराव यांना उत्तरेकडे पाठवले. आता सदाशिवराव भाऊ हा कोण तर चिमाजी अप्पाचा मुलगा, ज्यानं वसई किल्ला जिंकून घेतला पोर्तुगीजांकडे, त्याचा हा मुलगा. आणि मग त्याच्याबरोबर प्रचंड फौज आणि प्रभावी तोफखाना हा असा होता. इब्राहिम गार्दी हा त्याच्या तोफखान्याचा प्रमुख होता आणि या तोफखान्याच्या जोरावरच त्यानं इसवी सन 1760 मध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या लढाईमध्ये निजामाचा पराभव केला, त्याला हरवून टाकलं.
पुढे आपण काय शिकलो या अंतर्गत आपण बघणार आहोत की थोडक्यात लिहायचंय तुम्हाला, अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला या विषयावर तुम्हाला लिहायचं आहे, थोडक्यात लिहायचंय अर्थात, आणि आपल्या वहीमध्ये नोंद पण करायची आहे तशी. चला तर मग अति उत्सुकतेने आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला.